आत्ता आपल्याजवळ गॅस याचं प्रमाण कमी आहे आणि म्हणून या पद्धतीचं आपल्या निवेदनात आलेलं आहे. आपण सांगितले की शाळांना आम्ही प्राधान्य ठेवलेलं आहे, त्याला कमर्शियल गॅसमध्ये कुठे सगळ्या हॉस्टेलला तुमचं कमर्शियल गॅस बंद झालेला आहे. हॉस्टेल सगळे बंद झालेले आहेत महाराष्ट्रात आणि त्याच्यामुळे हॉस्टेल बंद का झाले की तिथं जेवायला साधन नाही आणि हॉस्टेलच्या ते जे चालवणारे लोक आहेत त्यांनी सांगितले की आम्ही जेवायची व्यवस्था करत नाही, तुम्हाला काय व्यवस्था करायचं. तर ते तिथं मध्यमवर्गीय गरिबांची पोरं आहेत, त्यांचं ऐन PGच्या परीक्षा असतील, अनेक वर्गाच्या परीक्षा असतील, ते मुलं आता तिथून जागा सोडून चालले गेलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही सांगितलं की सेक्शन व्यवस्थेला आम्हाला कमर्शियल गॅस द्यायला कुठेही कमी नाही असं तुम्ही म्हणालात. तर एकही याला आम्हाला याची माहिती पाहिजे. हां, नाही नाही, आपल्याला जे गॅस आपण हॉस्टेलला देतो ते कमर्शियल देतो. एक ते तिथं हॉस्टेलला तुम्ही कमर्शियल गॅस देणं बंद केल्यामुळे तिथं राहणारे मुलं, त्यांना मुलं असतील की मुली असतील, त्यांना जेवणाच्या व्यवस्था संपल्यात आणि म्हणून त्यांना आता ऐन परीक्षेच्या वेळेस तिथून जागा सोडावी लागली. ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. एक तुम्ही दुसरा प्रश्न या ठिकाणी तुम्ही सांगितलं की आम्हाला घरगुती गॅसमध्ये कुठलीही अडचण नाही. मी तुम्हाला आपल्याला माहितीसाठी सांगतो की तुमचे जेवढे हे जे डीलर लोक आहेत त्यांना आपण सांगून ठेवलेलं आहे की आता कुठलाही गॅस पुरवठा करायचा नाही तिथं, म्हणून लोकांना भीती निर्माण झाली. तुम्ही म्हणतात की माध्यमांनी चुकीची बातम्या दिल्यात तर आम्ही माध्यमावर कारवाई करू, तुम्ही असं म्हणाला. मी तुम्हाला सांगतो की तुमच्या डीलरला तुम्ही सूचना देऊन ठेवलेल्या आहात की आता काही पुरवठा करायचा नाही, तर तसं तर मला लोकांना भीती निर्माण झाली की रेग्युलर व्यवस्था असताना सुद्धा अशा पद्धतीचं डीलर त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण केली, म्हणून लोकांच्या लाईनी लागल्या आणि म्हणून व्यवस्था तुम्ही निर्माण केली आणि माध्यमावर कारवाई करणार, हे बरोबर नाही. तर एकदा ते स्पेसिफिक्स हे आलं पाहिजे, कारण की जे युद्ध आहे आज त्याचा 18वा दिवस आहे. ते किती दिवस युद्ध चालेल? आपल्याला 2 जहाज आले तरी आपण फार ताटं वाजवायला निघतो. आपल्याला रोज अनेक जहाजं लागतात आणि आपल्या देशाला लागणारं गॅसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती निर्माण झाली याची वस्तुस्थिती काय शासनाने लपवू नये. मला असं वाटतं जी वस्तुस्थिती असेल ती वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली पाहिजे, नाहीतर ऑल इज वेल गुड फील अशा पद्धतीचं कुठलंही वातावरण करू नका. कोरोनात तीच अवस्था झाली, आता पुन्हा ती व्यवस्था करू नका, लोकांना लाईनीमध्ये उभं ठेवू नका, ही आमची आग्रहाची विनंती आहे. आणि मला वाटतं की आपल्याकडे ही जबाबदारी मगाशी मुख्यमंत्री मोदयांनी दिली, आपण त्याच्यामध्ये आपल्याकडून एक स्पष्टता त्या ठिकाणी यावी की घरगुती गॅस. आता OTP तुम्हाला माहितीसाठी सांगतो, हे OTP पण आजकाल नकली आली, त्याच्यामध्ये अनेक प्रकरण आता पुढे आलेत. तुम्ही आता तुमची साईट बंद करून टाकली, जे गॅस आम्हाला बुकिंग करायचं होतं ते साईट आपण बंद करून टाकली, आता ते OTPच्या माध्यमातून द्यायचं, ते OTP पण नकली आली, त्याच्यातही अनेक लोक घुसलेत आणि म्हणून ग्राहकाची फसवणूक घरगुती लोक ज्या आमच्या भगिनी आहेत, कारण की हा सगळा व्यवहार आमच्या घरगुती महिला बघतात आणि त्याच्यामुळे महिलांची फसवणूक आपण करू नका. त्यासाठी एक स्पष्टीकरण त्याच्यामधलं प्रॉपर यावं ही आमची आग्रहाची विनंती आहे. गेले 3 आठवडे आम्ही ही भूमिका मांडतोय. आपलं जे निवेदन आलेलं आहे त्याच्यात अजूनही स्पष्टता दिसत नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, मी जे चुकीची जर कोणी माहिती देत असेल, संभ्रम निर्माण करत असेल, पॅनिकी निर्माण करत असेल तर त्या संदर्भात बोललो. माध्यमावर मी कारवाई करणार सगळ्या असं नाही बोललो मी. असे जर चुकीची माहिती आपल्याला सुद्धा अध्यक्ष महोदय सगळ्यांना कल्पना आहे, ही परिस्थिती एक अचानक उद्भवलेली परिस्थिती आहे. या 15 दिवस जी लढाई सुरू झाली त्याच्या अगोदरसुद्धा असं वाटत नव्हतं की अशी काही मोठी लढाई सुरू होईल आणि हे होर्मुझची खाडी वगैरे जी आहे बंद होईल आणि या ऑइल साठ्यावर परिणाम होईल. परंतु ही लढाई सुरू झाल्यानंतर आपण पाहिलं की खाडीतून येणारे जे ते होर्मुझच्या स्ट्रेटमधून येणारे जे जहाज जे आहेत त्याच्यावर बंदी आली. त्याचबरोबर गल्फ कंट्रीज जे आहेत तिथून जो काही तेल साठा आपल्याकडे येत होता त्याच्यावर सुद्धा हल्ले झाले. त्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांचं जो उत्पादन आहे ते 100%वरून 30%पर्यंत खाली आणलं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीचे काही दिवस गेल्यानंतर त्यातून भारत सरकारने सुद्धा मार्ग निश्चितपणे काढला. रशियातून तेल सुरू झालं, व्हेनेझुएलामधून सुद्धा तेल आलं,
इतर ठिकाण कुठून कुठून जे आहे तेल जेवढं आपल्याला मिळेल तेवढं तेल पेट्रोलियम पदार्थ जे मिळवण्याचे कामं सुरू झाली. आपण सुद्धा माहिती आहे की 3-4 जहाजं जे आहेत आपली आलीसुद्धा, गुजरातला गेलं, मुंबईला आलं, खाली तिकडे गेलं. तर अशा रीतीने आणि आता कालच मी जे काय अल जजीरा किंवा BBC वर जे पाहिलं त्याच्यामध्ये स्पष्टपणे इराणनीच म्हटलेलं आहे की आम्ही ह्या जी जहाजं अडवलेली आहेत आणि अडवणार आहोत ती फक्त आमच्या दुश्मनांची अडवणार आहोत, बाकीच्यांची आम्ही अडवणार नाही. याचा अर्थ बरेचसे जे आहे या आपल्या भागातील म्हणजे जपानपर्यंतचे ह्या ऑइलचे प्रश्न फक्त आपल्या देशात निर्माण झाले अशातला भाग नाही, हा जागतिक प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून त्यांच्या कालच्या या विधानामुळं बरीचशी जी आहे व्यवस्था जी आहे सुलभ होईल अशी अपेक्षा आहे. अर्थात हे आल्यानंतर सुद्धा ते रिफाईन करणं आणि परत ते पूर्ववत परिस्थितीला यायला थोडासा अवधी हा नक्की लागणार. आता प्रश्न राहिला की आम्ही शाळांना सुद्धा किंवा हे वृद्धाश्रम यांना डोमेस्टिक गॅस जो आहे जे अगोदर घरचा गॅस द्या आणि नंतर डोमेस्टिक पद्धतीने त्यांना तो गॅस जे आम्ही वाचलं ना, वृद्धाश्रम आहेत, शाळा आहेत, रुग्णालय आहेत, त्यांना निवेदनवर नाही आपण बोलायचं. डोमेस्टिक पद्धतीनं निवेदनवर चर्चा होत नाही ताई. त्यांच्यावर नाही ते